नाही आता तुम्ही घराचे प्रश्न विचाराल तर घर तर आहेच प्रत्येकाकडे. बिना घराचा या महाराष्ट्रात किंवा भारतात कोणी नाही. शिक्षण पण सगळेजण घेता येतात. शिक्षण घेतानाही कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी, घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी. त्यामुळे सगळं बांधलंय म्हणजे कर्ज घेऊनच बांधलंय. शेवटी बांधलं जरी असेल तरी शिक्षण केलं असेल तरी कर्जच घेऊन शिक्षण केलेत. तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणलं तर कर्जाशिवाय ते घेतल्याच नाहीत. मराठा हा मागासच विनाकारण तुम्ही कसल्याही अटी शर्ती घालून वाहन तर हे आहेत तर वाहनाचं कर्जच काढलेत मराठ्यांनी. वाहन घेताना पण म्हणजे आता कर्ज बाजारी तर आम्ही आहोतच, म्हणजे मागास आहोत तू. म्हणजे वाहन घेतलंय आणि ते कर्जाने घेतलंय म्हणजे काय आम्ही सदन झालो असं नाही, तरी पण आम्ही मागासच. कर्ज व्यवसायासाठी जरी वाहन घेतलं तरी ते कर्ज काढूनच घेतलंय म्हणजे आम्ही मागासच. आणि सरकार जर असे प्रश्न मागासवर्ग आयोग विचारणार असेल तर हे सगळ्याकडेच, मग हे सगळ्यालाच लागू करा, सगळेच बाहेर काढा. ही प्रश्नावली निरर्थक आहे का? म्हणजे नाही, मी जरा ती पूर्णच वाचतो. एवढ्या मोठ्या विषयावर आपण स्वतः वाचून उत्तर दिलेलं बरं राहील. तुमच्या म्हणण्यानुसार मी आता सांगितलंय, पण त्यांचे जे अर्ज आहे तोच मी बघतो, पूर्ण वाचतो, म्हणजे आपल्याला त्याच्यावर अधिकृत आणखीन सकाळी बोलता येईल. प्रश्न जे याची संख्या जी 100 असणार आहे जवळपास असू शकते ना. आता त्यांना कसं निकष लावले ते त्यांच्यावरती अवलंबून आहे. पण जे मराठ्यांना निकष लावलेत हे सगळ्यांसाठी पण असले पाहिजेत. याला कायदा म्हणतात आणि लोकशाही म्हणतात. हे सगळ्यांसाठीच असले पाहिजेत. मराठ्यांनी कर्ज काढून घर बांधलं म्हणून तो मागास नाही, म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही असं नाही. मराठ्यांकडे वाहन आहे, त्याने कर्ज काढून घेतलंय ते म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तो मागास नाही, असं होणार नाही. मग हे निकष तुम्हाला सगळ्याला लावायला लागणार आहेत. परंतु मी ते सगळे अधिकृत वाचतो, अधिकृत बघतो, त्यानंतर आपण उद्या सकाळी आणखीन याच्यावरती पिढ्यांना फार मुद्दा म्हणूनच आहे मराठ्यांसाठी. जर वंशावळीच्या नोंदी सापडून मराठ्यांना आरक्षण देत नाही, मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करत नाही, कायदा पारित करायला नोंदी मिळाल्यात, कायदा पारित होतो तरी करायचा नाही, याचा अर्थ हे पहिल्यापासूनच आज नवीन नाहीये. परंतु आम्ही आरक्षण मिळवणार आहेत आणि ओबीसीतूनच, याच्यावर मात्र आम्ही ठाम आहेत. 22 तारखेला यांच्या लक्षात येईल मग 20 जानेवारीला काय होतंय. धन्यवाद.